जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच बंद केला तर महाराष्ट्रातील महिलेसाठी आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्याकडून चुकून जाईल। कारण आज राज्यात असं काही घडलेलं आहे ज्याची कोणी कल्पना सुद्धा केलेली नव्हती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण खरी माहिती आणि मोठा फायदा कसा मिळवायचा हे आपल्याला शेवटी स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खरोखरच खूप मोठा आहे। राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी एकाच वेळी तब्बल 10 नवीन आणि धमाकेदार योजना जाहीर केल्याच्या बातम्या आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। या योजनेतून पात्र महिलांना थेट 35,000 रुपये रोख आणि रोजच्या गरजेच्या 10 वस्तूंचा संच अगदी मोफत मिळणार आहे, असा दावा आता या ठिकाणी केला जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल, नोकरी करत असाल, घरातलं काम करत असाल किंवा शेतात राबत असाल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेसाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे। पण आता हे 35,000 रुपये आणि 10 मोफत वस्तू कशा मिळवायच्या, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सगळी माहिती आता आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण ही माहिती नाही पाहिली तर तुमचाच मोठा तोटा होणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनेचा अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय सरकारने आता जारी केलेला आहे आणि अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेले आहे, असे विविध व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे। दुर्दैवाने टीव्हीवर फक्त एक छोटीशी बातमी दाखवली जाते, ज्यामुळे आज महाराष्ट्रातील 90% महिलांना हे माहीतच नाही की अर्ज कसे भरायचे। आता ही बातमी ऐकल्यावर बऱ्याच महिलांना वाटत असेल, अहो आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर येत नाहीत, त्यात हजारो महिला अपात्र झाल्याच्या बातम्या पसरत आहेत। मग हे खरं आहे की खोटं? तर अजिबात घाबरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण अगदी पुराव्यासह आणि सविस्तर पाहणार आहोत की त्या 10 नवीन योजना नक्की कोणत्या आहेत, तुम्हाला हे 35,000 रुपये कसे मिळणार आणि कोणत्या 10 वस्तू सरकार थेट तुमच्या घरी पोहोचवणार आहे। जर तुम्ही माहिती इथेच सोडली तर तुमच्या हक्काचे पैसे हातातून निघून जातील। बघा, आता जेव्हा या योजनेचे तपशील समोर आले तेव्हा मात्र सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला, कारण इथे 35,000 रुपये महाराष्ट्रातील सगळ्याच महिलांना सरसकट मिळणार नाहीत। यासाठी सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे नियम ठेवलेले आहेत आणि अर्ज करण्याची एक विशेष पद्धत बनवली आहे। अजिबात वेळ वाया न घालवता आधी आपण त्या 10 योजनांचे नावे, पैसे कसे मिळणार आणि कोणत्या वस्तू मोफत मिळणार हे सविस्तर समजून घेऊया। बघा आता महिलांनो, नंबर 1, गरोदर महिलांसाठी विशेष मदत योजना। पहिली योजना अशी आहे की ज्या महिलांची डिलिव्हरी होणार आहे किंवा ज्या गरोदर आहेत त्यांना चांगल्या पोषण आहारासाठी अतिरिक्त मदतीसाठी तरतूद करण्यात आली आहे। सरकारी दवाखान्यात नोंदणी असलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा केले जात आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, नंबर 2, आधार कार्ड आणि जनधन ओव्हरड्राफ्ट सुविधा। यामध्ये तब्बल 10,000 रुपये मिळणार आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड आणि जनधन बँक खाते असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांची विशेष ओव्हरड्राफ्ट सुविधा आता थेट बँकेमार्फत मिळू शकते। जर तुमचे जनधन खाते गेल्या 6 महिन्यांपासून चालू असेल किंवा त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित जमा होत असतील तर बँक तुम्हाला तत्काळ वापरण्यासाठी 10,000 रुपयांची मदत या ठिकाणी आता करणार आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, नंबर 3, रेशन कार्ड धारक आणि कुटुंब प्रमुख महिलांसाठी भत्ता। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही कुटुंबाच्या प्रमुख असाल, विशेषतः आत्महत्याग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील महिला, तर महिलांसाठी विशेष आर्थिक सहाय्य आणि अन्नधान्य योजनेचे थेट लाभ आता या ठिकाणी मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, नंबर 4, वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स व व्यावसायिक सबसिडी। ज्या महिलांकडे गाडी चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन आहे किंवा ज्यांना गाडी चालवता येते त्यांना व्यावसायिक वाहने उदाहरणार्थ ई रिक्षा, टॅक्सी हे खरेदी करण्यासाठी सरकार मोठी सबसिडी देत आहे। यामुळे महिलांना स्वतःच लहान मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता थेट प्रोत्साहन दिलं जात आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, 9 ते 5, मोफत 10 वस्तूंचा संच। घरगुती उपाय साहित्य, महिलांचे घरातील काम सोपे व्हावे म्हणून आणि ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे म्हणून सौर कंदील, गॅस शेगडी, उज्ज्वला योजना, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर आणि महिला बचत गटांसाठी लागणारे छोटे किट्स या विविध योजनांमार्फत मोफत पुरवले जाणार आहेत।
बघा आता लाडक्या बहिणीनो नंबर 10, 35,000 रुपयांचे बिनव्याजी कर्ज, बचत गट व व्यवसाय भांडवल. बघा आता लाडक्या बहिणीनो, ज्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमित जमा होत आहे त्यांची बँकेत एक उत्तम पद म्हणजेच क्रेडिट स्कोअर तयार झालेला आहे. या पदचा वापर करून महिलांना स्वतःला लहान व्यवसाय किंवा गृह उद्योग सुरू करण्यासाठी 35,000 रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज किंवा अत्यंत कमी व्याजाने भांडवल उपलब्ध करून दिले जाते. बघा आता लाडक्या बहिणींनो, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या ऐतिहासिक योजनांचा लाभ नक्की कोणाला मिळणार? महाराष्ट्राची रहिवासी असलेली प्रत्येक ती महिला जिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे ती या सरकारी योजनांसाठी पात्र आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील महिलांना आणि बचत गटातील सदस्यांना यामध्ये पहिले प्राधान्य दिले जाते. तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे स्वतःचे बँक खाते असावे. बघा आता बहिणींनो, या सर्व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे याची टप्प्याटप्प्याने सोपी माहिती आता मी तुम्हाला देतो. ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि त्यानुसार त्वरित पावले उचला. पहिला टप्पा म्हणजे बँक खाते व आधार लिंक. सर्वात आधी तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकाशी डीबीटी द्वारे लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर सरकारी अनुदानाची रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या बँकेत जाऊन आधार मॅपिंग आणि ई-केवायसी पूर्ण करून घ्या. दुसरा टप्पा म्हणजे कागदपत्रांची फाईल. आवश्यक कागदपत्रांसाठी एक फाईल तयार ठेवा. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुकचे स्पष्ट प्रत, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला जो की 2.5 वर्षांच्या आत असेल, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज 2 फोटो, नोंदणी कार्ड आणि वाहन योजनांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत जोडणे गरजेचे आहे. तिसरा टप्पा म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात म्हणजे CSC केंद्रात किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन संबंधित योजनेचा अधिकृत फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक बिनचूक भरलाय की नाही याची एकदा खात्री करून घ्या. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची अधिकृत पावती घ्यायला अजिबात विसरू नका. आणि चौथा टप्पा म्हणजे ग्रामीण भागातील महिलांसाठी ऑफलाईन मार्गदर्शन. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा महिला बचत गट अध्यक्षांशी थेट संपर्क साधा. सरकारकडून त्यांना पात्र महिलांना पूर्ण मार्गदर्शन करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. माहिती अभावी महाराष्ट्रातील एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ओळखीच्या महिलांपर्यंत लगेच शेअर करा. आणि आता मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि या योजनांपैकी कोणत्या योजनेचा फॉर्म तुम्हाला सर्वात आधी भरायचा आहे. तुमच्या कमेंट्स पाहून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या विशिष्ट योजनांचा ऑनलाईन फॉर्म मोबाईल वरून कसा भरायचा याचा लाईव्ह प्रात्यक्षिक डेमो घेऊन येणार आहे. जर तुम्ही आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.